सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा दिवे वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पांडुरंगा करू प्रथम चरणा संतांचिया बाबाजी सद्गुरु कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि शरश्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशमानन्दिवल्लभं नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिउदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी अद्यत्रय जननी देवाची अधिष्ठान तिथे प्रतिष्ठान देखा ते जन्मलात गुणातीत एका तयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगाची माऊली विश्व माऊली ज्ञानोबा राय यांचा असून या अभंगातून माऊली ज्ञानोबा राय नामाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करतायत
अभंग माऊलीचा आहे. आणि माऊली ज्ञानोबाराय या अभंगातून काय करतायत? नामाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करतायत. सकळ मंगळ निधी. या सृष्टीचा जर विचार केला, या विश्वाचा जर विचार केला, तर विश्वामध्ये दोन प्रकारच्या वस्तू असतात. एक मंगल रूप वस्तू असते आणि दुसरी अमंगल रूप वस्तू असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणतीही वस्तू घ्या तुम्ही, त्यामध्ये मंगल आणि अमंगल या दोन पक्षात बसणाऱ्या वस्तू तुम्हाला सापडणार. कोणतीही वस्तू घ्या, तुम्ही माणूस घ्या, तुम्ही पशु घ्या, तुम्ही पक्षी घ्या, तुम्ही एखादा वृक्ष घ्या, अशा कोणतीही जरी वस्तू घेतली त्या दोन पक्षामध्ये बसतात. एक मंगल आणि दुसरं अमंगल. विठ्ठल विठ्ठल. मग ती एखाद्या मुंगीपासून तर भगवंतापर्यंत सुद्धा असू द्या, अमंगल आणि मंगल हे दोन्ही कोणाच्या ठिकाणी आहे? वस्तूच्या ठिकाणी आहे. देव मंगल स्वरूपे. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षाय, मंगलाय तनोहरी. देव कसा आहे? मंगल स्वरूपी. आपण संत सोडले तर जीव कसा आहे? अमंगल आहे. विठ्ठल विठ्ठल हो, देव मंगल स्वरूपे आणि संत सोडले तर जीव कसा आहे? जीवाच्या ठिकाणी अमंगलत्व येतं ना. जीवाच्या ठिकाणी काय असतं? अमंगलत्व असतं. गाय मंगल स्वरूपे आणि डुक्कर अमंगल स्वरूपे. गंगा ही मंगल स्वरूप आहे, पण गटार एखादी नाली अमंगल स्वरूप आहे. गरुड मंगल स्वरूप आहे, परंतु कावळा अमंगल स्वरूप आहे. अशा प्रकारे कोणतीही गोष्ट घेतली, कोणतीही वस्तू घेतली, त्यामध्ये मंगल आणि अमंगल अशा दोन पक्षात असणारे असते. विठ्ठल विठ्ठल. मग तुम्ही म्हणता देवामध्ये आणि जीवामध्ये काय फरक आहे? देव मंगल स्वरूप आहे आणि जीव कसा आहे? अमंगल स्वरूप आहे. जीवही मंगल स्वरूप होतो ना, जीवालाही मंगल स्वरूप होता येतं, परंतु प्रत्येक जीव जन्मजात काय नसतो? मंगल स्वरूप असतो, अमंगल स्वरूप असतो. आणि देवाच्या ठिकाणी असं काय आहे की देव मंगल स्वरूप आहे? गायीच्या ठिकाणी असं काय आहे की गाय मंगल स्वरूप आहे? गरुडाच्या ठिकाणी असं काय आहे की गरुड मंगल स्वरूप आहे? गंगेच्या ठिकाणी असं काय आहे की गंगा मंगल स्वरूप आहे? याचं आपण चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल. देवाला लागलेली जी उपाधी आहे त्या उपाधीमुळे देव मंगल स्वरूप आहे, आणि आपल्याला लागलेली जी उपाधी आहे आपली उपाधीच अमंगल स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या उपाधीचं वर्णन माऊली ज्ञानोबारायांनी घोंगडी प्रकरणातील घोंगडी या अभंगामध्ये केलेलं आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. चांगली आहे का? चांगली आहे कशामुळे चांगलं म्हणले तिला? स्वगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व गुण मिळली रे, षडगुण गोंडे रत्न जनित, षडगुण गोंडे ऐका यशस्वी औदार्य
ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जे भगवंताच्या घोंगडीचं रूपक करून भगवंताचे काय केलंय? घोंगडीचं म्हणजे शरीराचं वर्णन केलंय. देवाच्या ठिकाणी 6 प्रकारचे काय आहेत? गुण आहेत. आणि विशेष म्हणजे काय आहे? स्वगत सच्चिदानंदी मिळवणी शुद्ध सत्वगुणी मिळली. सत्वगुण प्रधान माया ब्रह्माच्या एका अंशाला काय लागली? उपाधी लागली आणि ईश्वर उत्पन्न झाला. सत्वगुण प्रधान माया काय आहे? उपाधी आहे. म्हणून भगवंत मंगल स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल जीवा मंगल स्वरूप का आहे? कारण अविद्या उपाधी. त्याचं हे वर्णन पुढच्या चरणामध्ये माऊलीने केले. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. कान्होबा तुझी घोंगडी सांगली. तिच्या ठिकाणी काय? काम कर्म आणि काय सांगितलंय? अविद्या आहे. काय आहे? अविद्या आहे. ही अविद्या कशी आहे? ती मलिन आहे आणि मलिन असल्यामुळं जीव कसा आहे? अमंगल आहे. विठ्ठल 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 गंगा पवित्र आहे आणि गटार कशी आहे? अमंगल आहे. मग गंगा पवित्र कशी आहे? किती पवित्र आहे गंगा? अहो म्हणजे स्नान केल्याच्या नंतर पुण्य लागतं याच्यात काही विशेष नाही. नुसतं वाचेनं गंगा गंगा जरी म्हटलं आंघोळ करताना तर गंगेच्या स्नानाचं काय लागतं? आपल्याला पुण्य लागतं. म्हणजे वाचेनं गंगा गंगा म्हटल्याच्या नंतर सुद्धा पुण्य. इतकी गंगा काय आहे? पवित्र आणि मंगल स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल आणि गटार कशी आहे? अपवित्र आहे. त्याच्यामध्ये खरकटे भांडी घासलेलं पाणी, आपण शौचाला गेल्याच्या नंतर ते पाणी, त्याच्यामध्ये घाण अशा प्रकारचं पाणी असतं. साधं आंघोळ केल्याच्या नंतर किंवा आपण हातपाय धुतल्याच्या नंतर जे भांड्यामध्ये पाणी उरतं ना ते स्वच्छ जरी असलं तर ते अशुद्ध असतं. एकदा माणसाने त्या भांड्यामधल्या पाण्याने जर हातपाय धुतले आणि परत दुसऱ्या माणसाने त्याच पाण्याने हातपाय धुतले तर त्याला कोणतं पाप लागतं? कोणता दोष लागतो? कुत्र्याच्या मूत्राने हातपाय धुतल्याचा दोष लागतो. विठ्ठल अपवित्र आहे आणि गंगा कशी आहे? पवित्र आहे. गरुड पवित्र आहे. का पवित्र आहे गरुड? भगवंताचं काय आहे? वाहन आहे. देव योनीमध्ये गरुड काय झालेले? जन्माला आलेले. कावळा पवित्र आहे. कावळा शिवल्यावर आंघोळ करावं लागते. बरेच पक्षी, कोंबडी अपवित्र आहे. कबूतर अपवित्र आहे. कोंबडीच्या विष्ठीनं जर पाय भरला तर 42 दिवस माणसाच्या ठिकाणी विटाळ राहतो. विठ्ठल विठ्ठल गाय पवित्र आहे. 33 कोटी देवाचं वास्तव्य गायीच्या शरीरामध्ये आहे म्हणून गाय कशी आहे? पवित्र आहे. पण डुक्कर कसं आहे? अपवित्र आहे. सदा मलिन ठिकाणी राहतं म्हणून डुक्कर काय आहे? अपवित्र आहे. अशा प्रकारे काही गोष्टी पवित्र आहेत आणि काही गोष्टी अपवित्र आहेत. म्हणजे काही गोष्टी मंगल स्वरूप आहेत आणि काही गोष्टी अमंगल स्वरूप आहेत. मग एवढ्या मोठ्या गोष्टी मंगल स्वरूप आहे यांच्यामध्ये सुद्धा जितकं मंगलत्व असताना सुद्धा भगवंतापेक्षा मंगल दुसरं काही आहे का? माऊली ज्ञानोबा म्हणतात आहे ना. भगवंतापेक्षा सुद्धा मंगल काय आहे? तर अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सकळ मंगल निधी सकळ मंगल निधी
श्रेष्ठ मंगलत्व कशाच्या ठिकाणी असन तर सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. देवापेक्षा मंगलत्व देवाच्या नामामध्ये. मग देवापेक्षा महत्व देवाच्या नामामध्ये. मग नामामध्ये असं काय आहे, काय असं नामामध्ये आहे की एवढ्या मंगल करणाऱ्या गोष्टी असताना यांच्यापेक्षा मंगलत्व त्याच्या ठिकाणी जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल अहो देव ज्याच्या चरणामधून गंगा उत्पन्न झाली, ज्याच्या नुसत्या पायाच्या धुळेनं शिळेची स्त्री झाली, अशा प्रकारचा देव मंगलमय की तुळशीदास वर्णन करतात. भज मन रामचरण सुखदाई, भज मन रामचरण सुखदाई, भज मन रामचरण सुखदाई, भज मन रामचरण सुखदाई, भज रामाचं भजन करा. राम पवित्र आहे. पण पुढे रामाचं पुढच्या जन्मात महत्व सांगितलं. जी चरणन सेविकसी सुरसरी शंकर जटा समाई, जटा शंकरी नाम पयो हे त्रिभुवन पावनाई. भगवंताच्या चरणापासून कोण उत्पन्न झाली? गंगा उत्पन्न झाली. बलिराजाने यज्ञ केला. स्वर्गाधिपती होण्याकरता काय केलं बलीने? 100 यज्ञाचं काय केलं? अनुष्ठान केलं. 100व्या यज्ञामध्ये स्वर्ग जाणार म्हणून सगळ्या देवतांनी काय केलं? देवाकडे प्रार्थना केली की देवा आता आम्हाला या संकटामधून तुम्हीच वाचू शकतात. मग भगवान परमात्म्याने अदिती मातेच्या आणि कश्यप ऋषीच्या उदरी अवतार घेऊन वामनाचा अवतार झाला. आणि वामन भगवान परमात्मा बळीच्या द्वारामध्ये बटू अवतारामध्ये ब्राह्मण वेशामध्ये गेले. भिक्षाम देही. आणि बळीचा नियम होता की कोणत्याही ब्राह्मणाला बलिराजा परत पाठवत नव्हता, दान दिल्या बिगर परत पाठवत नव्हता. तर भिक्षेमध्ये काय पाहिजे? प्रधानाने विचारलं, मंत्र्यांनी विचारलं. राजा यज्ञाकरता बसलेला होता. त्याने सांगितलं मी तुमच्याकडून भिक्षा घेणार नाही. भिक्षा घेईन तर फक्त बळीकडून घेईल. तुमच्याकडून मला भिक्षा नकोय. भिक्षा नको म्हणल्याच्या नंतर ऐकायला गेले. हट्टी होते, तेजस्वी होते, शाप देतील आपल्याला असं त्यांना वाटलं. आणि ते भीतीमुळे राजाकडे गेले. राजाला सांगितलं कोणीतरी तेजस्वी एक ब्राह्मण पुत्र आलेला आहे आणि त्याने सांगितलं भिक्षा घेईल तर फक्त राजाच्या हातानेच घेईल, नाही तर भिक्षा मी घेणार नाही. बळीने यज्ञ थोडा थांबवला आणि कुठे गेली? वामन भगवंताकडे गेली. वामन भगवंताकडे गेल्याच्या नंतर सांगितलं काय पाहिजे तुम्हाला? असं विचारल्याच्या नंतर सांगितलं मला जास्त काही नको, मला काय पाहिजे फक्त 3 पावलं भूमी पाहिजे. किती? 3 पावलं. एवढं रूप घेऊन भगवान परमात्मा गेले. बलीला हसू आलं की मी एवढा चक्रवर्ती सम्राट आहे, समग्र पृथ्वी माझ्या ताब्यामध्ये आहे, समग्र पृथ्वीवरती माझं राज्य आहे आणि मी स्वर्गावरतीही माझं राज्य होईल. आता एक यज्ञ झाला की मला मागून मागितलं काय तर 3 पावलं भूमी. हसू आलं बळीला. पण सांगितलं राजा ब्राह्मणाने जास्त अपेक्षा करू नये, साधूने जास्त कुणाकडून कशाची अपेक्षा करू नये. मला जेवढं पाहिजे तेवढंच मला आता अपेक्षित आहे, तेवढं मला तू काय कर देऊन टाक. सांगितलं ठीक आहे, संकल्प सोड म्हणे. तू नंतर जर तुझ्या वचनाला फिरलास तर. महाराज बळीनं काय केला? संकल्प सोडला. शुक्राचार्य आडवे आले म्हणून डोळा बी फोडला. पाणी त्या झाडीमध्ये शुक्राचार्य जाऊन बसले ना पाणीच्या त्या नळीमध्ये. तर शुक्राचार्याचा काय केला? डोळा फोडला, पाणी घेतलं, संकल्प सोडला. आणि भगवंताने काय केलं? संकल्प सोडता क्षणी विराट रूप धारण केलं. आणि विराट रूप धारण केल्याच्या नंतर एवढं विराट रूप धारण केलं कारण एका पावलामध्ये पृथ्वी, एका पावलामध्ये स्वर्ग आणि संपूर्ण विश्व काय केलं? दुसऱ्या पावलामध्ये आटून घेतलं. तिसऱ्या पावलात ठेवायला काय राहिले? जागा शिल्लक राहिली नव्हती. तर भगवंताचं स्वरूप किती विराट असेल. एवढं विराट स्वरूप होतं की ह्या ब्रह्मांडाला एक आवरण असतं.
ब्रह्मांडाला काय असतं, एक आवरण असतं आणि ब्रह्मांडाच्या आवरणाच्या बाहेर जलतत्वाची व्याप्ती. काही ठिकाणी काय आहे, जलतत्वाची व्याप्ती. त्या विराट स्वरूपाने काय झालं, आवरणाचा जो कडा होता ना ब्रह्मांडाचा, तो कडा काय झाला, ते पाय उचलल्याच्या नंतर फुटला आणि फुटल्याच्या नंतर जे बाहेरचं पाणी होतं ते पाणी कुठं आलं, आतमध्ये आलं. म्हणजे ते भगवंताच्या चरणाला स्पर्श होऊन आतमध्ये आलं. ते पाणी कुणी कमंडलूमध्ये ब्रह्मदेवाने धरलं. तेच पाणी तीच कोण आहे, गंगा आहे. आणि ती गंगा भगीरथाने तपश्चर्या करून खाली आणली. भगवान परमात्मा शंकराने काय केली, ती जटेमध्ये धरली आणि ती गंगा कुठं आली, नंतर भगीरथा मागे पृथ्वी तलावर आली आणि पृथ्वीला पावन करण्याची शक्ती कुणामध्ये, गंगा आहे. आणि त्या गंगेच्या ठिकाणी मंगलपणा कमी आणि नामाच्या ठिकाणी असं काय आहे की त्याचा मंगलत्व जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल गाय, ह्या गाय किती पवित्र गाय आहे. जर आपल्याला वरती गेल्याच्या नंतर जेव्हा मृत्यू होतो, गरुड पुराणात सांगतात, जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण वर जातो. वैतरणा नावाची नदी असते. त्या नदीमध्ये पलीकडे जाण्याकरता पाण्यातून जावं लागतं. त्या पाण्यामध्ये असंख्य अशा मगरी असतात. काय असतात, मगरी असतात. तिथपर्यंत जाऊस तर त्या मगरी मनुष्याला काय करतात, मारून टाकतात. म्हणजे जे यातना शरीर दिलेलं असतं ते यातना शरीर काय करतात, ते नष्ट करतात, मारतात त्याला. जोपर्यंत पण गाय जर दान केलेली असेल तर एक गाय येते कुठं, वरती. इथं जर भूतलावर गाय दान केली तर त्या नदीतून तरुण जाण्याकरता काय येते, गाय येते. त्या गायीच्या शेपटीला धरून मनुष्य ती नदी पार करून त्या तीरावर जातो. विठ्ठल विठ्ठल एका गाईला जर एक घास खाऊ घातला, एका गाईला एक तिचा घास खाऊ घातला तर ब्राह्मण जीव घालण्याचं काय लागतंय, पुण्य लागतं. साधे साधे जर काही विटाळ असली, एखाद्या विटाळच्या बाईला आपण शिवलो, एखाद्या अशुद्ध वस्तूला आपण शिवलो आणि जर गाईला जाऊन शिवलो तर काय होतं, आपण दोषातून त्या मुक्त होतो. एवढी पवित्र, एवढी मंगलमय गाय, तिच्या ठिकाणी मंगलत्व कमी आहे आणि नामाच्या ठिकाणी असं काय आहे की तिच्या ठिकाणी मंगलत्व जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे शंका उत्पन्न होतात. मग नामाच्या ठिकाणी असं काय आहे बा, तर नाम या कारणाकरता श्रेष्ठ आहे की यांच्या ठिकाणी मंगलत्व आहे. भगवंताच्या ठिकाणी मंगलत्व आहे, गायीच्या ठिकाणी मंगलत्व आहे आणि गंगेच्या ठिकाणीही मंगलत्व आहे. पण यांच्या ठिकाणचं जे मंगलत्व आहे हे मंगलत्व काय होतं, नष्टही होतं. पण जो नाम घेतो त्या नामाच्या ठिकाणी एक असं मंगलत्व असतं ते कशानंच नष्ट होत नाही. विठ्ठल विठ्ठल मंगलत्वाचं जर प्राबल्य जास्त असेल आणि अमंगल वस्तूची जर त्याला भेट झाली तर अमंगल वस्तूला ते मंगलत्व काय करतं, त्याच्या ठिकाणचं अमंगलत्व नष्ट करून काय करतं, मंगलमय करून टाकतं. आणि जर अमंगलत्वाचं प्राबल्य जर जास्त असेल तर अमंगलत्वाची मंगलत्वाची जर भेट झाली तर अमंगलत्वाचं प्राबल्य काय करतं, त्या मंगलत्वाच्या ठिकाणचं प्राबल्य नष्ट करून अमंगलत्व त्याला प्राप्त करून देतं. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे जर एकाचं प्राबल्य जास्त असेल आणि एकाचं प्राबल्य जर कमी असेल आणि त्यांची जर भेट झाली, ज्याचं प्राबल्य जास्त आहे ते कमी प्राबल्यवाल्याला काय करून टाकतं, तत्सोडून करून टाकतं. अमंगलाचं प्राबल्य जास्त असेल तर मंगलाला काय करतं, अमंगल करून टाकतं. आणि मंगलाचं जर प्राबल्य जास्त असेल तर अमंगलाला मंगल करून टाकतं. देव मंगल स्वरूप आहे. देव कसा आहे, मंगल स्वरूप आहे. पण मूर्ती स्वरूपाचा जर विचार केला, प्राण प्रतिष्ठा केलेला देव असला तर देव सुद्धा काय होतो, बाटतो. विठ्ठल 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 मागे आम्ही ऐकलेलं आहे की पंढरपुरामध्ये वाद झालता की देवाच्या दर्शनाला काही म्हणजे सोडायचं नाही, काही वर्णाला सोडायचं नाही असा वाद झालता. तर वाद झाल्याच्या नंतर का सोडायचं नाही, तर देव काय होतो, वाटतो. म्हणजे देवाला काय होतो,
विटाळ होतो. आता देवाला विटाळ होतो हे काही जणांना मान्य होतं आणि काही जणांना मान्य नव्हतं. त्या काळी काशीचे पंडित पुढं पुण्यामध्ये बोलवले त्या आणि धारुरकर शास्त्री होते. धारुरकर शास्त्री विद्वान होते खूप आणि परत आपल्या संप्रदायाला त्यांची खूप मोठी देण आहे. धारुरकर शास्त्री काशीवरून शिकून आलेले प्रकांड पंडित होते आणि काशीला जे प्रश्न सुटत नव्हते काशीचे पंडित ते येऊन कुठं सोडायचे? धारुरकर शास्त्रीकडे सोडायचे. धारुरकर शास्त्रीचा आणि काशीच्या पंडिताचा वाद झाला. त्यांचं म्हणणं होतं की देव विटाळत नाही आणि धारुरकर शास्त्रीचं म्हणणं होतं की देव विटाळतो. वादामध्ये धारुरकर शास्त्रीने शास्त्रयुक्त पद्धतीनं त्यांना काय केलं? हरवलं आणि देव विटाळतो, देव अमंगल स्वरूप होतो असं काय केलं? सिद्ध करून गेलं. विठाल 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 म्हणजे अमंगलत्वाचं जर प्राबल्य असणाऱ्या व्यक्तीनं जर देवाला जर स्पर्श केला तर देवाच्या ठिकाणचं मंगलत्वाचं प्राबल्य कमी असल्यामुळे त्या अमंगलत्वाच्या प्राबल्याचा देवावर काय होतो? प्रभाव पडतो, देव विटाळतो. म्हणून हे काय आहे? संकुचित मंगलपणा झाला. आता गंगेचा जर विषय घेतला, गंगेमध्ये एखादी दारूची बाटली नेऊन आपण खाली केली, गंगेमध्ये टाकून दिली, गंगेच्या मंगलपणाला काही कमीपणा येईल का? येईल का? कारण काय मंगलत्वाचं प्राबल्य त्या ठिकाणी काय आहे? जास्त आहे आणि दारूच्या ठिकाणी अमंगलत्वाचं प्राबल्य जास्त आहे. पण एखादं दारूचं भांड आहे त्याच्यामध्ये बाटली भर गंगेचं पाणी टाकलं तर मग दारू शुद्ध होईल का? दारूच्या ठिकाणी अमंगलत्वाचं प्राबल्य जास्त आहे आणि एक बाटलीत मंगलत्वाचं प्राबल्य काय आहे? कमी आहे. किंवा गटाराच्या पाण्यात गंगेचं पाणी टाकलं म्हणजे गटार शुद्ध होईल का? आणि चौथी गटार, आता सगळ्या गटारी चंद्रभागेमध्ये सोडलेल्या आहेत पंढरपूरच्या, मग चंद्रभागा काय अशुद्ध झाली का? नाही झाली, कारण चंद्रभागेच्या ठिकाणी मंगलाचं प्राबल्य जास्त आहे. विठाला 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 याच्याही पुढे जाऊन काही शंका अशा निर्माण होत्या, जर दोन्हीचं प्राबल्य सारखं असेल तर दोन्हीलाही काहीच फरक पडत नाही. विटाळशी बाई आहे आणि गाय आहे, दोन्ही काय आहे? एक मंगलमय आहे आणि एक अमंगल स्वरूप आहे. विटाळशी बैला जर एखादा माणूस शिवला आणि तो जर गायीला शिवला तर तो दोषातून काय होतो? मुक्त होतो, कारण याच्या ठिकाणी अमंगलत्वाचं प्राबल्य कमी आहे आणि गायीमध्ये मंगलत्वाचं प्राबल्य जास्त आहे. पण एखादी विटाळशीच बाई जर गायीला जाऊन शिवली तर तिचा विटाळ निघून जातो का? मंगलाचं प्राबल्य तिच्या ठिकाणी पण तेवढंच आहे. पण ती विटाळशी बाई गायीला शिवली म्हणजे गाय अपवित्र होती, अमंगल होती का? नाही होत, कारण गायीच्या ठिकाणी सुद्धा मंगलाचं प्राबल्य खूप मोठं आहे. म्हणजे समान मंगलाचं जर प्राबल्य असेल तर ते एकमेकाला बाधत नाही. विठाला 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 काहीच ठिकाणी घडतं, असं काहीच ठिकाणी घडतं. मग तुम्ही म्हणता समान मंगलाचं प्राबल्य जर समान असेल आणि त्या जर मग जर ते एकामेकाचे दोष येत नसतील तर मग समान भागात दारू घेतली, समान भागात जर गंगेचं पाणी मिक्स करून पिलं तर तसं नाही चालत, तसं नाही चालत. पण गायीच्या ठिकाणी मंगलाचं प्राबल्य आणि स्त्रीच्या ठिकाणी अमंगलत्वाचं प्राबल्य हे जर हे काय असतं? समान असतं. स्त्री अमंगलच राहते आणि काय पवित्रच राहते. विठाला विठाला अशा प्रकारे. पण नामाच्या ठिकाणी अमंगलत्वच नाही, फक्त काय आहे? मंगलत्व आहे. मंगलत्व. एखादी विटाळशी स्त्री केवढं प्राबल्य आहे? गायीला शिवलं तरी तिच्या ठिकाणचा अशुद्धपणा जात नाही. पण ती जर विटाळशी स्त्री भक्तिशास्त्रामध्ये धर्ममंडपात येऊन जरी बसली तर तिचा विटाळ धरला जात नाही. विठाला विठाला एवढं नामाचं प्राबल्य झालंय, एवढं प्राबल्य झालं. वारीमध्ये येताना आता स्त्रीला विटाळ काही विचारून येणार आहे का? मासिक धर्म येतो, तो येतोच ना. पण वारीमध्ये काय होतो? विटाळ धरला जात नाही. धर्ममंडपामध्ये सुतकाचा विटाळ धरला जात नाही. धर्ममंडपामध्ये जन्मल्याच्या नंतर जो विटाळ होतो तो धरला जात नाही. धर्ममंडपामध्ये विटाळशी स्त्रीचा विटाळ धरला जात नाही. कसाच धरला जात नाही? ही कशाची शक्ती असेल तर नामाच्या नुसतं नाम ज्या ठिकाणी येते त्या वातावरणात एवढी शक्ती असते. काय मंगलत्व असेल त्या नामामध्ये. विठाला विठाला
शिवाय यांच्या ठिकाणी जे मंगलत्व येतं याला कोणीतरी कारणीभूत असतं आणि नामाच्या ठिकाणी जे मंगलत्व आहे ते स्वयंभूपणाने. गंगेच्या ठिकाणी मंगलत्व येतं कोणामुळे येते? तीर्थाच्या ठिकाणी मंगलत्व येतं कोणामुळे येतं? संतांमुळे येतं. तीर्थे तया ठाया पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वशी वैष्णवा. तीर्थाला जर पवित्रता प्राप्त करायची असेल तर कुठे यावं लागतं? संतांच्या चरणावरती यावं लागतं. तीर्थाशी तीर्थ झाला तुझी मोक्ष तेने मोक्षाचे तीर्थ नलगी वाराणसी येती तयापाशी अवघे जन. तीर्थाशी तीर्थ झाला तुझी एक मोक्ष तेने दर्शनी. संता कुणाच्या निष्ठ संतांच्या दर्शनाने मोक्ष मिळतो. तीर्थामध्ये आपण आंघोळ करतो हे मंगल स्वरूप असतात. ते कसे असतात? मंगल स्वरूप असतात. पण आपण पापी आहेत ना, आपण त्याच्यामध्ये आंघोळ केल्याच्या नंतर आपलं अमंगलत्व ते ओढून घेतात, आपल्याला मंगल करतात, पण ते काय होतात? अमंगल होतात. त्यांच्या ठिकाणचा अमंगलत्वपणा जर घालायचा असेल तर त्यांना कुठे यावं लागतं? संतांकडे यावं लागतं. पंढरपुरातली गोष्ट आहे की आपले पुंडलिक राय तीर्थयात्रा करीत होते. तर तीर्थयात्रा कशी करीत होते? बायकोला खांद्यावर घेतलं आणि आई वडिलाच्या हाताला दोऱ्या बांधल्या. आई वडिलाला खांद्यावर घेऊन बायको सोबत घ्यायची तर आई वडील पै आणि बायको कुठे? खांद्यावरती. त्याच्यावर खूप गाणे निघले पण आपण गाण्यात म्हणू शकत नाही, आपण वारकरी संप्रदायाचे ना. तर अशा प्रकारे त्यांची तीर्थयात्रा चालू होती. पण एक तीर्थयात्रा करीत असताना कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये आश्रयाला मुक्कामा करता थांबले. थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी संध्याकाळी मलिन अशा स्त्रिया आल्या. 3 काय आल्या? मलिन स्त्रिया आल्या. एकदम काळ्या कुट्ट झालेल्या, कृश झालेल्या शरीराने, सगळं असं म्हणजे त्यांच्याकडे बघावं सुद्धा वाटणार नाही. आपल्या पंढरपूरच्या घाटावरल्या भिकारिणी बऱ्या इतक्या काय झाल्या? खराब आणि कृश स्त्रिया आल्या. त्या स्त्रिया आल्या, कुक्कुट स्वामीचं दर्शन केलं, कुक्कुट स्वामीचा आश्रम झाडला. आलेल्या त्याने पाहिलं, सकाळी आश्रम झाडतानाही पाहिलं. पण कुक्कुट स्वामीचं पुन्हा दर्शन घेऊन चालल्याच्या नंतर त्या स्त्रिया कशा होत्या? अप्सरासारख्या दिव्य होत्या. त्यांना दिव्य कांती प्राप्त झाली. त्यांच्या शरीरावरती तेज आलं. कृश शरीर त्यांचं चांगला असं ताजा झालं. एवढं झाल्याच्या नंतर पुंडलिक रायाला राहवलं नाही आणि त्यांनी त्यांना जाऊन प्रश्न विचारला की तुम्ही येताना कशा आलत्या आणि जाताना कशा चालल्या? हा चमत्कार झाला कसा? हे विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, तू पहिला दूर हो. तू काय कर? पहिला दूर हो. कारण तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये येऊन काय करतात? आंघोळ करतात आणि ते आंघोळ केलेलं पाप आम्हाला काय करतं? अमंगल करतं. आणि ते अमंगलत्व आमच्या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही काय होतो? तशा काळ्या होतो, कृश होतो. आमच्या ठिकाणी अमंगलत्व येतं आणि ते घालवण्याकरता आम्ही कुठे येतो? त्या कुक्कुट स्वामीकडे येतो. आणि यांच्याकडे आल्याच्या नंतर यांच्या पायाची धूळ या आश्रमामध्ये पसरलेली असते आणि झाडल्याच्या नंतर ती धूळ आमच्या अंगावर ते पडते आणि त्या धुळीनं आम्ही काय होतो? पुन्हा मंगलत्वाला प्राप्त होतो. म्हणजे तीर्थाशी तीर्थ झाला तुझी एक मोक्ष ते निदर्शने. म्हणजे गंगेला जर पवित्रपणा प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागतं? कुठे जावं लागतं? संतांच्या चरणावर जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल
वाटला तर काय करावं लागतं? त्याला स्नान घालून काय करावं लागतं? त्याचा मंत्र उच्चाराने अभिषेक करावा लागतो. मग काय होतं? त्याच्या ठिकाणचं अमंगलत्व निघून जातं आणि मंगलत्व येतं. देव, गंगा आणि गाय. गाय तर तिन्ही काळामध्ये कशी आहे? पवित्रच आहे. विठ्ठल विठ्ठल. गायीच्या ठिकाणी, आपलं गंगेच्या ठिकाणी जे अपवित्रपणा आहे, अमंगलत्व आहे, तसं संतांच्या ठिकाणी अमंगलत्व नसतं का? संतांच्या ठिकाणी अमंगलत्व नसतं. तिन्ही काळामध्ये संतांच्या ठिकाणी अमंगलत्व नाही. का नाही? कारण संतांनी आश्रय नामाचा केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये काही अशा वस्तू आहेत, अशा गोष्टी आहेत की त्यांच्या ठिकाणी मंगलत्व असतं, त्यांना अमंगलत्व प्राप्त होतं आणि मंगलत्व प्राप्त होण्याकरता पुन्हा त्यांना मंगलत्व असणाऱ्या वस्तूकडे जावं लागतं. पण जगामध्ये एक अशी गोष्ट आहे की ती नामाचं जे मंगलत्व आहे त्या मंगलत्वाच्या आश्रयाला राहिल्यामुळे तिच्या ठिकाणी सुद्धा असं मंगलत्व तयार होतं की ती कधी अमंगलत्वाला प्राप्तच होत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाने. मग तुम्ही म्हणता देव आणि देवाचं नाव कुणाचं आहे? देवाचंच आहे ना. एवढं मंगल मंगल सांगितलं, ते नाव एवढं मंगलत्व त्याच्या ठिकाणी आहे, ते नाम कोणाचं आहे? देवाचंच आहे. मग देवही मंगल स्वरूप आहे, मग देव पण तेवढाच मंगल स्वरूप पाहिजे. देव तर आता तो विटाळतो तो वास्तविक तो विटाळणारच नाही. कारण शास्त्राने जरी सांगितलं वास्तविक त्याच्या ठिकाणी विटाळ नाहीच नाही. पण शास्त्र दृष्टीला शास्त्र मानणाऱ्या आपण असल्यामुळे आपण त्याच्या ठिकाणी मानू शकतो. साधू संत जे सिद्ध झाले त्याच्या ठिकाणी काय मानत नाही? विटाळ मानतच नाही. पण मग नामाच्या ठिकाणी जास्त मंगलत्व, देवाच्या ठिकाणी जास्त सारखंच मंगलत्व आहे. मग कसं काय सारखं आहे? नाम आणि नामीमध्ये काय नसतो? भेद नसतो. त्याच्यामुळं नामाच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी जे मंगलत्व आहे तेच कुणाच्या ठिकाणी? नामाच्या ठिकाणी मंगलत्व आहे. असं नाम सगळ्यामध्ये मंगल आहे. सगळ्या मंगल असणाऱ्या वस्तूमध्ये श्रेष्ठ कोण असेल? कोणतं श्रेष्ठ मंगलत्व असेल कोणाच्या ठिकाणी? तर ते कोणाच्या ठिकाणी? नामाच्या ठिकाणी. नामाच्या. कारण यांचं मंगलत्व खंडित होतं आणि नामाच्या ठिकाणी जे मंगलत्व आहे ते अखंड असतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी. म्हणून तर मंगल करताना आपल्या सगळ्या साधू संतांनी काय केलेलं आहे? देवाच्या स्वरूपाचं म्हणा, देवाच्या नामाचं म्हणा, असंच वर्णन केलेलं आहे ना. माऊलीने ते काय केलेलं आहे? आरंभिया वळिया दरिया तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा. आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभाला काय आलेले? नाम आलेले. नाम. नामाला अनन्य साधारण महत्व दिलेले. अनन्य साधारण. त्याला खूप खूप श्रेष्ठत्व नामाला संतांनी दिलेले. काय हे केले देवा चिंतिता विठ्ठले. देवाचं चिंतन केलं म्हणजे नाम घेतलं तर काहीच कमी पडत नाही त्या माणसाला. काहीच कमी पडत नाही. इतकं मंगलत्व नामाच्या ठिकाणी. म्हणून सकळ मंगळ निधी
श्री विठ्ठलाचे नामाजी विठ्ठल विठ्ठल एवढं मंगल स्वरूप नाम असणार त्याच्यामुळे संतांनी सांगितलं ना दलगती सायास जावी नंतरा सुखी येतो घरा नारायण काहीच करायचं सांगितलं नाही फक्त हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी कुठं जायचं सांगितलं नाही कुठंच जायचं सांगितलेलं नाही प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे काही गरज नाही जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणी केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणी ओम नमो भगवती रामकृष्ण वासुदेवा तेव्हा नागिनी उत्साहे नभये द्वारे नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण न साधू हा मार्गाई से बोलती मुनिजन नरहरी चिंतने हरणीशी मुक्ती स्थान ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हे इतकं मंगल स्वरूप आहे की होय पातक हरणे केशव माधव अच्युत पातक हरणे होय म्हणजेच काय होणं मंगल स्वरूप करणारं काय आहे नाम आहे असं मंगल स्वरूप नाम तू काय कर तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात मनकारे श्री विठ्ठलाचे नाम वाचे भगवंताचं नाम काय कर मुखामध्ये घे भगवंताचं नामस्मरण कर महाराज माऊलीची भाषा आहे मनकारी जना कशी आहे मवाळ
आणि रसाळ हे शब्द देसे कल्लोळ अमृताचे. तुकाराम महाराज भाषा कशी आहे? किती सांगू तरी नायकते बट्टीचे. काही नाही, माऊलीच्या तुकोबारायाच्या सांगण्यामध्ये काय असा भेद नाही, काही भेद नाही. फक्त सांगण्याची काय आहे पद्धत थोडी वेगळी. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. काय सांगितलं? तो लेख दोन बापाचा आहे. कोण? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही. तुकोबारायची कठोर भाषा आहे, खूप कठोर भाषा. आणि माऊलीची भाषा कशी? मनुकारी मनुकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हे जना तू काय कर, श्री विठ्ठलाचे नाम काय कर वाचे न घे. पण लोक काय करतात? नामस्मरण करत नाही. नामाला अनन्य असाधारण महत्व आहे, पण घ्यायला पाहिजे का नाही नाम? पण लोक काय करतात? नाम घेत नाही. गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि अनेक दुसऱ्या ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की दिवसामध्ये 21,600 आपले काय चालतात? श्वासोच्छ्वास चालतात. मग तेवढं काय झालं पाहिजे? आपलं रोज नामस्मरण झालं पाहिजे. एका श्वासाला एक नामस्मरण झालं पाहिजे. तेव्हा आपण काय करतो? खायपुरतं देवाचा म्हणजे खायपुरतं काय करतो? देवाचं रोज करतो. विठ्ठल विठ्ठल रोज आपलं जे देव देतो ना आपल्याला, त्याच्याबद्दल देवाला काय द्यायचे? 21,600 काय द्यायचंय? नामस्मरण द्यायचे. तेवढं नामस्मरण दिवसामध्ये करायला पाहिजे. पण लोक काय करतात? करत नाही. नारद महर्षी सांगतात, मला हा काय वाटतो? एक जगामधला सगळ्यात मोठा आश्चर्य वाटतो. सुलभम भगवन नाम किंवा वशवर्ती तथापि नरकम यान्ति आश्चर्यमतपरम. याच्यापेक्षा मोठा दुसरा जगामध्ये आश्चर्यच नाही की मनुष्याच्या ताब्यामध्ये काय आहे? मनुष्याला जीवा दिलेली, देवाने मनुष्याला रचना दिलेली, एवढं गोड देवाचं नाव आहे. आणि हे देवाचं नाव मुखामध्ये न घेता मनुष्य नरकाला जर प्राप्त होत असेल तर याच्यापेक्षा मोठा जगामध्ये काय नाही? आश्चर्यच नाही. विठ्ठल विठ्ठल शंका येऊ नये म्हणून काय म्हणले? मनकारी मनकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. तरी लोकाला विश्वास बसायला की नाम कसं नाही, नसन एवढं सत्य, नसन एवढं मंगल स्वरूप. पण माऊलीनं सांगितलं की खरंच बाबा नाम मंगल स्वरूप आहे. किती मंगल स्वरूप आहे? अभंगाच्या 3ऱ्या
पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अरे बाबा खरंच नाम खूप मंगल स्वरूप आहे. ते कसं आहे? खरं आहे. खरं आहे म्हणजे कसं आहे? चांगलं आहे. चांगलं म्हणजे कसं आहे? गोमट आहे. गोमट म्हणजे सुख देणार आहे, आनंद देणार आहे. नाम कसं आहे? सुख देणार आहे, आनंद देणार आहे. माऊली आम्हाला याच्यावर विश्वास बसत नाही. माऊलीने सांगितलं नाही पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतिताला पावन करणार आहे. नाम कसं आहे? पतिताला पावन करणार आहे. म्हणून काय कर बाबा, तू काय कर, नाम घे विठ्ठला विठ्ठला वाल्मिक महर्षीचा दृष्टांत आहे की अगोदर कोण होते? डाकू होते. डाकू वाल्ह्यापोळी. वाल्ह्यापोळीचा वाल्मिक कशाने झाला? काय करायचे? जंगलामध्ये होते. जंगलामधून वाट होती जाण्याकरता. वाट अडवायची आणि अडवल्याच्या नंतर माणसाचं धन हिसकून घ्यायचे. याच्यात नवल नव्हतं. धन दिलं तरी त्या माणसाला काय करत होते? मारून टाकायचे. कारण कोणाला कळू नये की डाकू कुठं राहतो किंवा तो कसा दिसतो. उद्याच्याला जाऊन त्यांनी जर राजाला सांगितलं की तपास काढायचा या ठिकाणी हा डाकू होता, त्याने मला लुटलं, तपास काढी, म्हणून तो पुन्हा त्या पुढच्या राज्यात त्याला जाऊनच देत नव्हता. वाल्मिक महर्षी त्या मांडरसुंब्याच्या घाटामध्ये, या जाळीमध्ये, या जंगलामध्ये 125 वाल्मिक महर्षीचं त्या ठिकाणी तिथं स्थान होतं. ते असं सांगतात त्या ठिकाणी ते आहे पण मंदिर वगैरे त्या ठिकाणी की वाल्मिक महर्षी त्या घाटामध्ये काय करायचे? वाट अडवायचे आणि काय करायचे? मारून टाकायचे. म्हणजे एक जर ब्राह्मण मारला, एक ब्राह्मण मारला तर एक खडा उचलायचा आणि रांजणामध्ये टाकायचा. असे किती भरले होते? 7 रांजण भरले होते. सामान्य माणसं मारल्यावर खडा नव्हते टाकीत. ब्राह्मण मारल्याच्या नंतर खडा टाकायचे. मग काही कीर्तनकार म्हणतात 7 रांजण भर खडे टाकले, एवढे ब्राह्मण आले कुठून? त्या काळामध्ये ब्राह्मण खूप होते आणि ब्राह्मणाचाच येणं जाणं काय राहायचं? सारखं चालू राहायचं. या गावाला जाय, त्या गावाला जाय. कारण सनातन धर्म होता. सनातन धर्म असल्यामुळे काय होतं? लोक जास्त भाविक होते. भाविक असल्यामुळे धर्म कार्य जास्त चालायचे आणि जास्त चालत असल्यामुळे ब्राह्मणाची आवक जावक झाली. किंवा पूर्वीच्या काळामध्ये रस्ते काय होते? फारसे रस्ते नव्हते. विशेष एखादा रस्ता राहायचा, त्या काळामध्ये त्याच रस्त्याने जावं यावं लागलं. त्यामुळे काय व्हायचे? ब्राह्मण तितके मारले होते. असा पुराणामध्ये, शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. पण फक्त हसवण्याकरता कीर्तनकार आपल्या ऋषी मुनीचं, आपल्या धर्माचं काय करतात? त्याच्यावर टीका करायला सुद्धा मागे सरकत नाही. विठ्ठला विठ्ठला एक दिवस त्याच रस्त्याने कोण आले? वाल्मिक ऋषी आले. आपलं नारद महर्षी आले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. वाल्मिक म्हणजे नारद महर्षी आले आणि वाल्ह्यापोळ्याची भेट झाली. नरड्याला कुऱ्हाड लावली. काढ म्हणजे तुझ्याकडे काय आहे ते? त्यांनी सांगितलं आमच्याकडे काय? एक विना आणि या चिपोळ्या, हे सोडता आमच्याकडे काहीच नाही. टाळ, चिपोळ्या, धन. आपल्याकडे धनच काय आहे? टाळ आणि चिपोळी. याच्याशिवाय आमच्याकडे, विना आणि चिपोळीशिवाय आमच्याकडे काहीच नाही. काहीच नाही. त्याने सांगितलं खोटं बोलतो का? त्याने सांगितलं पाय माझ्याकडे काय असलं तर. सगळं बोलणं झाल्याच्या नंतर सांगितलं तू हे करतोय, हे पुन्हा करता करतोय? सांगितलं बायका पोरा करता करतोय. हे वाढाव, ते जगाव, त्यांना सुख सुविधा मिळावं म्हणून मी हे सर्व करतो. म्हणजे त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे का? म्हणे हो. मग आता तू एवढं हे जे पाप केलंय, त्या पापात पण ते भागीदार होतील का? तिने सांगितलं का नाही होणार? होणार. नारद महर्षीने सांगितलं वेळायच म्हणजे तू कोणी तुझ्या पापामध्ये भागीदार होणार नाही. एकदा घरी जाय आणि विचारून ये म्हणजे पापात भागीदार होतात का? वा 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 वा, चांगली बुद्धी लढवलीस म्हणे. म्हणजे मी घरी जाणार आणि तू काय करणार? इथून निघून जाणार. सांगितलं मला बांधून ठेव. मग झाडाला
नारद महर्षीला त्या वाल्या कोळ्याने काय केलं, बांधलं आणि घरी जाऊन विचारलं की काय माझं पाप, वडिलाला विचारलं का हो बाबा माझं पाप तुम्ही, मी हे सगळं तुमच्या करता करतोय, मी एवढं पाप कर्म करतोय, माझ्यातलं अर्ध पाप तुम्ही घेताल का? त्यांनी सांगितलं तुझं लग्न करून देऊस तर आमचं कर्तव्य होतं, लग्न झाल्याच्या नंतर तू कसा कमवून आणतोस, काय करतोस याच्याशी आमचं काही घेणं नाही, आम्हाला आमचं पालन पोषण करणं वृद्ध काळा म्हणजे तुझं काय आहे, कर्तव्य आहे, तू कसंही आण, कसंही काय करायचं कर, ते पाप ते कर्म तुझं तुझ्या सोबत राहिलं, आम्ही त्याचे वाटेकरी कसे होणार? आई वडिलांनी काय केला, नकार दिला आणि हे कोण ऐकत होतं, त्याची पत्नी दारामधून ऐकत होती. तो आज गेला की ती आरडा लागली मोठे, मला विंचू चावला म्हणजे विंचू चावला. मग तिने सांगितलं मला लय खूप वेदना होतात, माझ्या अर्धे वेदना तुम्ही घेताल का? तिने सांगितलं तू काय वेडी आहे का म्हणे, विंचू तुला चावला आणि त्याच्या वेदना मला कशा घेता येतील? ते सांगितलं मग पाप जर तुम्ही केलं तर ते अर्ध पाप मी कसं घेणार? विठाला विठाला डोळे उघडले महाराज, डोळे उघडले. नारद महर्षीचे जाऊन पाय धरले आणि नारद महर्षीने मस्तकावरती हात ठेवला आणि राम नामाचं काय दिलं तिने, त्या कानामध्ये मंत्र दिला. राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हणत होता, पण त्या मरा मरा सुद्धा देवाने काय केलं, स्वीकार केलं. नारद महर्षी दुसऱ्या वेळेस जेव्हा त्या रस्त्याने आले तर वारुळ अंगावरती चढलं होतं, वारुळ सावरलं आणि जाग केलं आणि वाल्याचा कोण झाला, वाल्मिक ऋषी झाला. म्हणजे पतित होते ते पावन झाले, म्हणून पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाटे. मग बाबा हो, हे ज्यांना हो, मी तुम्हाला सांगतो, खरं 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 सांगतो की देवाच्या नाव हे अगदी सत्य आहे, हे चांगलं आहे, हे गोमट आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात बापर
नावाचे माऊली ज्ञानोबा राय म्हणतात की श्री विठ्ठलाचं नाम हे कसं आहे साचे कसं आहे खरं आहे म्हणून तू काय कर म्हणकारी जना श्री विठ्ठलाचे नावाचे ज्ञानेश्वर विठ्ठल परमात्म्याच्या चरणी गुरुवर्य बाबांच्या चरणी बाबा तुल्य असणारे गुरुवर्य माऊलींच्या चरणी अर्पण करून कारण माझं या ठिकाणी बोलणं हे अयोग्यच आहे त्यांच्या गाथा पाठ आहे माऊली समोर बसलेले आहे काही काही ज्ञानेश्वरी पाठ आहे असे थोर या ठिकाणी महात्मे बसलेले आहेत कारण त्यांचं जे उभं आयुष्य त्यांचं परमार्थामध्ये गेलेले आहेत अशी व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहेत आणि माऊलीचं प्रेम आणि गणेश महाराजांचं प्रेम त्यांनी मला या ठिकाणी प्रेमास्तव बोलवलं आणि माझं काय म्हणजे बोलण्याचा अधिकारच नाही या ठिकाणी कारण त्या बाबाच्या गाथा पाठ आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे गाथाही पाठ आहे ती बाबा बसले त्यांच्या हातातही ती गोमुखी आहे असे माऊली तर या ठिकाणी बसलेले आहे त्यामुळे थोर महात्मे या ठिकाणी बसलेले आपला काय अधिकार नाही पण तरी पण प्रेमास्तव मला बोलवलं आणि देवाने माझ्याकडून बोलून घेतलं म्हणून सगळ्यांच्या चरणावरती ही सेवा अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण मिळाला विठ्ठल जय